आज आपण चिरोटे बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आहे दूध, कॉर्नफ्लोअर, रवा, तूप, मैदा आणि साखर. सर्वात आधी रवा आणि मैद्याला दुधामध्ये भिजवून घेऊ. 1 वाटी मैदा आहे, 2 छोटे चम्मच रवा आहे. असं छान मिक्स करून घेऊ. एक छोटा चम्मच तूप आहे गरम केलेला मोहनसाठी. असं छान एकजीव करून घ्यायचं. रवा आणि मैद्याला छान मिक्स करून घेऊ. हे बघा, आपलं मोहन बराबर झालेलं आहे. दूध आहे, दुधाने भिजवून घेऊ. थोडं थोडं दूध घालायचं. रवा आणि मैदा भिजवून झालेला आहे. असं 5 मिनिट झाकून ठेवू आणि पाक बनवायला सुरुवात करू. वाटा गरम केली आहे. यात अर्धी वाटी साखर आहे, पाणी आहे अर्धी वाटी. असं कमी गॅसवर ठेवायचं. कमी गॅसवर असं ठेवून हलवत राहायचं साखरेला. आपलं पाक तयार झालेला आहे. हे बघा, एकतारी पाक आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि पोळ्या बनवायला सुरुवात करू. 5 मिनिट झालेले आहे. आपला रवा मैदा छान सेट झालेला आहे. आता पोळी बनवायला सुरुवात करू. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. हे बघा, एवढं छोटं गोळं. मैदा आहे, मैदा लावून घ्यायचं थोडं थोडं. कोरपटला नाही चिटकलं पाहिजे असं. असेच पोळ्या बनवून घेऊ. हे बघा, असे पातळ सर्व पोळ्या बनवून घेऊ. आपले सर्व पोळ्या बनवून झालेले आहे. 2 चम्मच तूप घेतले आहे. जाडसर तूप आहे, पातळ करायचं नाही. याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं 1 चम्मच छोटा आणि छान फेटून घ्यायचं चमच्याने. साठा बनवून घेऊ आपण. साठा बनवून झालेला आहे. आता बाजूला ठेवू आपण हे साठा. पोळी आहे, याच्यामध्ये साठा लावून घेऊ. पूर्ण पोळीला साठा लावून घ्यायचा.
वरून एक पोळी घालायची, पुन्हा साठा लावून घ्यायचा. पुन्हा पोळी टाकायची, पुन्हा साठा लावून घ्यायचा. पुन्हा साठा लावून घेऊ. ही 5वी पोळी आहे. आणि अशी रोल करून घ्यायची. असं बाजूनी कापून घ्यायची कडा, दोन्ही बाजूनं. आणि छोटे छोटे असे कापून घ्यायचे पीस. हे बघा. आणि असं हलक्याने प्रेस करून ठेवायचं. आपले गोळे झालेले आहे. आता लाटून घेऊ आपण. मैद्यामध्ये थोडं मिक्स करून घेऊ. असे लांबसर लाटून घ्यायचं हलक्या हाताने. हे बघा. असे सर्व चिरोटे आपण लाटून घेऊ. आपले हे चिरोटे लाटून झालेले आहे. आता तेलामध्ये तळून घेऊ. तेल गरम केले आहे. यात आपण चिरोटे घालू. मध्यम आचेवरच ठेवायचं गॅस. हे बघा, आपले चिरोटे झालेले आहे. काढून घेऊ. आणि सर्व चिरोटे असेच तळून घेऊ. आपले चिरोटे सर्व तळून झालेले आहे. काढून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ. हे बघा, आपले चिरोटे तळून झालेले आहे. सर्व चिरोटे आपण पाकामध्ये घालून घेऊ. आणि काढून घ्यायचं. तुम्ही पिठी साखर पण घालू शकता.
सर्व चिरोटे असेच पाकामध्ये काढून घेऊ. चिरोटे पाकामधून काढून झालेले आहे. तर असे चिरोटे तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.